बापाने लेकीची धिंड काढून ठार का केले? कारण ऐकूनच हादरून जाल. नांदेडमधील सत्य घटना. सकाळी सकाळीच लखनच्या मोबाईलची रिंग वाजली. लखनने कॉल रिसीव्ह केला. त्याची प्रेमिका संजीवनीचा कोमल आवाज त्याच्या कानात शिरला. झाली का झोप? तिच्या आवाजाने त्याची झोप उडाली होती. काय झाले आज इतक्या लवकर फोन? हो रे, तुझी आठवण खूपच येते मला, म्हणून तू येशील काय आज मला भेटायला? तिच्या या प्रश्नावर लगेचच लखनने होकार दिला. तो काय वेळातच तिच्या घरी पोहोचला. खूप दिवसांनी भेटल्याने दोघांनी एकमेकांना मिठी मारली. त्याला घरात घेऊन तिने बाहेरचा अंदाज घेतला आणि दरवाजा बंद केला. बंद दाराआड त्यांचा प्रेमालाप सुरू होता. प्रणय ऐन रंगामध्ये आलेला असतानाच दारावर थाप पडली. संजीवनी, दार उघड. हा आवाज ऐकताच दोघांच्या पायाखालची वाळू सरकली. क्षणार्धामध्ये दरवाजा उघडला गेला आणि त्यानंतर जे काही घडले त्याने नांदेड जिल्हा हादरून गेला. ही घटना पुढे सविस्तर पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नांदेड जिल्ह्यामध्ये उमरी हे तालुक्याचे ठिकाण आहे. इथे चांगली बाजारपेठ असल्यामुळे आजूबाजूला असलेले खेडेगाव, वाडी, तांडे या तालुक्याशी अगदी जवळीकता मानतात. उमरी तालुक्यामध्ये बोरजुनी हे खेडेगाव असून या गावामध्ये लखन बालाजी भांडारे हा राहत असे. लखनचा परिवार जेमतेम होता. त्याचे वडील शेती व्यवसाय करतात तर आई घरकाम करते. लखन तसा तरुण आणि हुशार होता. त्याच्या आई वडिलांनी शेतात कष्ट करून लखनला शिक्षण दिले होते. तो पुढे चांगल्या नोकरीला लागावा या इच्छेने आई वडील कष्ट उपसत होते. पण लखन हा तरुणाईच्या धुंदीत राहू लागला. चांगले चांगले कपडे घालून मोकाटपणे बिनधास्त फिरणे असे लखनचे चालू होते. तारुण्यात पदार्पण केलेल्या लखनच्या मनामध्ये प्रेम भावना जागृत झाली होती. त्याची नजर आता जोडीदाराचा शोध घेऊ लागली होती. या नजरेमध्ये त्याच गावात राहणारी संजीवनी कमळे ही तरुणी आली. सुंदर आणि लागवी संजीवनीवर त्याचा जीव जडला. आता तो तिला पाहण्यासाठी त्याच्या घरासमोरून चक्रा मारू लागला. हळूहळू दोघांच्या नजरा एकमेकांना मिळू लागल्या. दोघांच्या मध्ये ओळख झाली, मैत्री झाली. दिवसेंदिवस दोघांतील जवळीकता वाढत गेली. ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांना समजले नाही. दोघांच्यातील प्रेमाचा अंकुर पाहता पाहता बहरू लागला होता. आता लखन आणि संजीवनीच्या भेटीगाठी वाढू लागल्या होत्या. कोणालाही न भिता हे दोघे भेटत आणि बोलत होते. लखन हा संजीवनीशी बोलतो हे तिच्या आई वडिलांना कळले. लगेच तिचे वडील लखनच्या घरी पोहोचले. त्यांनी त्याच्या आई वडिलांना समजून सांगितले की या गावामध्ये आमची चांगली इज्जत आहे. ही इज्जत वेशीवर जाऊ नये. याकरता आपण लखनला समजावून सांगा की संजीवनीच्या मुळीच नादी लागायचं नाही. आपल्या मुलाचे काय चाललेले आहे हे आता लखनच्या आई वडिलांना समजले. तसेच त्यांनाही राग आला. त्याच्या वडिलांनी त्याला चांगलेच चोपले. इथून पुढे संजीवनीला भेटू नये असे सांगण्यात आले. तिकडे संजीवनीलाही घरच्यांनी तंबी दिली, खबरदार लखनला भेटशील तर. पण या सगळ्यात लखन आणि संजीवनीच्या प्रेमाची गावभर चर्चा सुरू झाली होती. आता लखनला वाटले की संजीवनी मला विसरून जाईल, पण तसे मिळत झाले नाही. कारण काही दिवसातच त्याला तिचा फोन आला. दोघे एकमेकांना धीर देत होते. काही झाले तरी आपण एकमेकांची साथ सोडायची नाही हा पक्का वादा या दोघांनी केला होता. लखनने संजीवनीकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला. तेव्हा मात्र या दोन परिवारामध्ये वादावादी झाली. या दोघांचे प्रेम प्रकरण अख्ख्या गावामध्ये पसरले. या परिवारातील दोन्ही गट गावात जमा झाले. त्यांच्याकडून यावर कायम तोडगा काढण्यात आला. लखनला संजीवनीचा हात देण्यास त्याच्या घरच्यांनी स्पष्टपणे नकार दिला. यापुढे लखन आवर्त घेत नसेल तर याचे परिणाम वाईट होतील असे सांगण्यात आल्यामुळे लखन आता चांगलाच घाबरला होता. मात्र म्हणतात ना, प्रेमात एवढी ताकद असते की अशक्य काहीच नाही असे वाटत असते. संजीवनीने लखनला सांगितले, जिएंगे साथ नाही तो मरेंगे साथ. या दोघांनी मनात असाच विचार पक्का केला होता. संजीवनीचे वडील मोठ्या चिंतेत होते. संजीवनीचे हात लवकरच पिवळे करावे याकरता ते सोयरे थायरे पाहू लागलेले होते. शोधून शोधून तिच्या वडिलांनी अखेर तिच्यासाठी पाहुण्यातीलच एक शांत आणि चांगल्या स्वभावाच्या मुलाची निवड केली. तो मुलगा उमरी तालुक्यातील होता. संजीवनीला तिच्या आई वडिलांनी दोन्ही हात जोडून सांगितले, बाई, तुझ्यामुळे खूप काही सोसले आहे. आता सोसणे कठीण झाले आहे. मोठ्या मुश्किलीने तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधला आहे. आता राग तुझी आणि इज्जत आमची. संजीवनीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तिला आता काहीच सुचेनासे झाले होते. आता काय करावे
तिकडे लखनही तिला गळ घालत होता. अखेर संजीवनीचा विवाह उमरी तालुक्यातील गोळेगाव येथील सुरेश कमळे याच्याशी ठरला. संजीवनीला एकीकडे आड दुसरीकडे विहीर दिसू लागली, पण तिचा विवाह सुरेश कमळे यांच्यासोबत मोठ्या थाटात पार पडला. लखनचे मन फुलासारखे तुटून पडले होते. डोळ्यासमोर प्रेयसी संजीवनीचा विवाह झाला. लखन मात्र काहीच करू शकला नाही. सर्व काही शांत झाले. लग्न झाल्यानंतर संजीवनी गोळे गावामध्ये नांदायला निघून गेली. मात्र संजीवनीच्या विरहात लखन इकडे तडपडत होता. अखेर लखननेही मन सावरून आपले पुढील लक्ष्य गाठण्याचे ठरवले. त्याच्या घरच्यांनीही त्याला धीर दिला. लखनचे मन परिवर्तन करण्यात आले. संजीवनीचे लग्न होऊन बरेच दिवस गेलेले होते. ती संसारामध्ये मग्न झाली होती. मात्र तिच्या काळजात अडकून बसलेल्या लखनची आठवण काही जात नव्हती आणि तोही तिच्या आठवणीत होता. काही दिवसानंतर संजीवनी माहेरी आली होती. लग्न होऊन सर्व काही जिकडे तिकडे झाले असताना पुन्हा संजीवनी आणि लखन त्यांची भेट झाली. तिने त्याला सांगितले की मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते. लखनने म्हणाला, अगं जाऊ दे, तू आता चांगल्या संसाराला लागलीस, आता सर्व सोड, मला विसरून जा. तेव्हा तिने त्याला मिठी मारली. तू मला विसरलास तर विसर, पण मी तुला कधीही विसरणार नाही, असे म्हणत ती रडत रडत निघून गेली. संजीवनी रडत असल्याचे पाहून लखन भावूक झाला. काही दिवसांनी संजीवनी आपल्या सासरी गोळेगाव येथे नांदायला निघून गेली. पुन्हा काही दिवस लोटले गेले. ती संसार करत होते. मात्र लपून छपून तिचे लखनसोबत फोनवर बोलणे चालणे होते. पाहता पाहता 1 वर्ष कधी निघून गेले कळलेच नाही. संजीवनीच्या आई वडील नातेवाईकांना आपली मुलगी चांगली वागत असल्याचे दिसत होते. मात्र संजीवनी नेमके काय करत आहे हे कोणालाच ठाऊक नाही. संजीवनीचा नवरा बिचारा अतिशय निर्मळ मनाचा भला माणूस. आपली बायको कोणाशी तरी बोलत असावे अशी त्याला तीळ मात्र शंका आली नाही. दिनांक 25 ऑगस्ट 2025चा तो दिवस उगवला होता. गोळेगाव येथील संजीवनी यांच्या घरातील सर्वजण लवकरच जागे झाले होते. कारण आज घरातील सर्वांनाच कुठेतरी बाहेर जायचे होते. संजीवनीही जाणार होते. मात्र काही कारणास्तव तिचे जाणे रद्द झाले होते. घरातील सासू सासरे नवरा इतर नातेवाईक लवकरच घराबाहेर जाण्याची तयारी करून काही वेळातच सर्वजण निघून गेले. आता घरी एकटीच संजीवनी होती. घरातील लोक आता बराच वेळ घरी येणार नव्हते याची पक्की खात्री तिला झालेली होती. तेव्हा तिने लखनला फोन लावला. सकाळी सकाळी लखनच्या मोबाईलची रिंग वाजली. लखन झोपेतून जागा झाला. एवढ्या सकाळी कोणाचा फोन असेल म्हणून डोळे चोळतच लखनने फोन रिसीव केला. तेव्हा सुंदर असा आवाज आला. अरे लखन, मी बोलते. लखनची झोप उडाली. त्याने विचारले, काय झाले? काही नाही, हळू बोल. माझ्या घरचे सर्व बाहेर गेले आहेत. घरी मी एकटीच आहे. येशील काय भेटायला मला? तिच्या या प्रश्नावर त्याने विचारले, परंतु तुझ्या घरचे आले तर? अरे येत नाहीत, तू लवकर ये फक्त, तिने सांगितले. लखनच्या मनात धाकधूक होती, परंतु तिने बोलावल्यामुळे त्याने लगेच होकार दिला. सर्व आवरून बोरजुनी होऊन लखन संजीवनीला भेटायला घरातून निघून गेला. बोरजुनी आणि गोळेगाव हे अंतर कमी असल्यामुळे तो काही वेळातच गोळेगावात पोहोचला. लखन पोहोचला तेव्हा दुपारचे साधारणपणे 2:15 वाजले होते. घरी एकटी संजीवनी लखनची वाट पाहत बसलेली होती. दुरूनच संजीवनीला लखन तिच्या घराकडे येत असल्याचे दिसले. ती खुश झाली होती. दुपारची वेळ असल्याने गावामध्ये शुकशुकाट होता. झपाझप पावले उचलत लखन तिच्या घरात येऊन पोहोचला. तिने घराबाहेर येऊन इकडे तिकडे पाहिले की घराकडे येत असताना लखनला कोणी पाहिले काय याचा अंदाज घेतला. तिथे आजूबाजूला कोणीही नव्हते. संजीवनी पटकन घरात गेली आणि आतून दार बंद केले. लखनला घट्ट मिठी मारली. त्यानंतर एकांतात प्रेमाला उधाण आले. सगळ्या मर्यादा दोघांनीही ओलांडल्या. हीच त्यांच्या आयुष्यातील मोठी चूक ठरली होती. ते एकमेकाच्या मिठीत भान हरवून गेले असतानाच घराबाहेरून आवाज आला. संजीवनी, दार उघड, असा तिच्या नवऱ्याचा आवाज आला. तसे प्रणयात रंगलेले लखन आणि संजीवनी हे दोघे भानावर आले. त्या दोघांच्या पायाखालची वाळू सरकली. ते मनातून हादरून गेले. आता काय करावे या विचाराने त्यांचे हात पाय गळलेले होते. बाहेरून हाक मारूनही दार उघडत नव्हते. त्यामुळे तिच्या नवऱ्याने आणि सासऱ्याने घराचा दरवाजा जोराने ढकलला. दरवाजा धाडकन उघडला आणि आत त्यांना जे दृश्य दिसले ते चीड आणणारेच होते. घरात लखन आणि संजीवनी नको त्या अवस्थेमध्ये आढळून आले होते. संजीवनीच्या सासऱ्याने आणि नवऱ्याने डोक्याला हातच लावला. हे लोक
इतक्या घरी लवकर येतील याची संजीवनीला कल्पनाच नव्हती. लखन आता चांगलाच घाबरलेला होता. तिच्या नवऱ्याने आणि सासऱ्याने त्याला पकडून मारहाण सुरू केली. तेव्हा संजीवनी सांगत होते की मला मारा, पण माझ्या लखनला हात लावायचा नाही. ती त्याचा बचाव करत होती. हे पाहून तिच्या नवऱ्याने आणि सासऱ्याने त्या दोघांना घरीच पकडून ठेवले. लगेचच तिच्या वडिलांना घडलेला सर्व प्रकार फोनवर सांगितला. तसेच गोळेगाव येथे तात्काळ यावे असे सांगण्यात आले. हा निरोप मिळताच अपमानित झालेले आणि चिडलेले संजीवनीचे वडील मारुती सुरने, चुलते माधव सुरने, आजोबा लक्ष्मण सुरने हे तिघे गोळेगावात दाखल झाले. घरी येताच तिघांनी लखनला मारहाण केली. संजीवनीच्या वडिलांचा पारा एवढा चढला होता की त्यांनी संजीवनीलाही बेदम मारले. साहजिक आहे, असे प्रसंग कोणाच्याही वाटेला येऊ नयेत, कारण एक वडील आपल्या लेकीसाठी काय करतो हे फक्त बापाला समजू शकते. सर्वजण थू थू करत होते. एवढे होऊनही संजीवनी सांगत होते की लखनला मारू नका. पाहता पाहता सायंकाळचे 5 कधी वाजले कळलेच नाही. संजीवनीचे वडील मारुती यांच्या डोक्यात राग शिरला होता. त्या लोकांनी मुलगी संजीवनी, तिचा प्रियकर लखन या दोघांचेही दोरीने हात बांधून घराबाहेर काढले. संजीवनी सांगत होते, आम्हाला इथेच काय करायचे ते करा, बाहेर तमाशा करू नका. मात्र वडील मारुती हे कोणाचेच ऐकत नव्हते. अखेर संजीवनी आणि लखनच्या हाताला दोरीने बांधून घरातून बाहेर काढण्यात आले. मारुती यांनी संजीवनीचा सासरा, नवरा आणि उपस्थित सर्वांची माफी मागितली. मी माझ्या मुलीला घेऊन जातो, आता बस झाले असे म्हणत ते तिथून निघाले. या दोघांना हात बांधलेल्या अवस्थेमध्ये गोळेगावमधील नागरिक रस्त्यावर जमा होऊन पाहू लागले. संजीवनी आणि लखनची गोळेगावच्या रस्त्याने मारहाण करत धिंड काढण्यात आली. दरम्यान याच गोळेगावामध्ये लखनचा मित्र महेंद्र तरोडे राहत होता. त्याने ही घटना पाहिली आणि लगेच त्याने लखनच्या वडिलांना फोन करून सांगितले की संजीवनी आणि लखनला पकडले आहे, मारहाण करून गावातून घेऊन जात आहेत, दोघांचेही हात बांधून घेऊन जात आहेत. ही माहिती मिळाल्यावरून लखनचे वडील गोळेगावच्या दिशेने निघाले. गोळेगावमधील काही जण या दोघांची रस्त्याने धिंड काढत असताना मोबाईलमधून फोटो आणि व्हिडिओ शूट करत होते. मात्र त्यांना सोडण्याची हिंमत कोणीच करत नव्हते. अखेर हा सर्व निंदनीय प्रकार गोळेगावच्या बाहेर पडला. तिचे वडील, चुलते, आजोबा ती आणि लखनला चालवतच रस्त्याने घेऊन जात होते. वाटेतच पुन्हा या दोघांना वडील मारुती यांनी थांबवले. तुम्हाला सांगूनही तुम्ही ऐकले नाहीत, त्यामुळे इज्जत गेली, आता मी काय करू असे म्हणत मारुतीने पुन्हा त्या दोघांना मारहाण केली. एवढे घडले असतानाही संजीवनी लखनला मी तुझ्यासोबत आहे असे सांगत धीर देत होती. दरम्यान या जबर मारहाणीमध्ये संजीवनी आणि लखन रक्ताने भिजलेले होते. वडील मारुती, चुलते माधव, आजोबा लक्ष्मण यांनी या दोघांनाही एवढी मारहाण केली होती की संजीवनी आणि लखन हे दोघे बेशुद्ध पडले होते. रस्त्यावर ते पाणी पाणी म्हणून तडफडत होते. मात्र त्यांचा आवाज कोणाच्याही कानी पडला नाही. अखेर या तिघांनीही विचार केला, आता संजीवनी आणि लखनला कायमचे संपवायचे आणि तिच्या प्रियकरासह स्वतःच्या मुलीचा बापाने कायमचा काटा काढला. त्यानंतर तिघांनी मिळून संजीवनी आणि लखन दोघांचे हात आणि पाय बांधले. त्यांना फरफटत कर काळा रस्त्यात असलेला विलास बापूराव कदम यांच्या शेतात आणले. तेथे असलेल्या विहिरीमध्ये त्या दोघांचे मृतदेह फेकून देऊन ते निघून गेले. स्वतःच्या पोटच्या गोळ्याला मारून फेकताना वडील मारुती यांना जराही दया आली नाही. हा सर्व प्रकार झाल्यानंतर संजीवनीचे वडील मारुती हे उमरी पोलीस स्टेशनला पोहोचले आणि उपस्थित पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. साहेब, मला अटक करा, मी खून केलाय माझ्या लेकीचा आणि तिच्या प्रियकराचा. त्याचे हे बोलणे ऐकून पोलिसांना धक्काच बसला. मारुती याने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना कथन केला. तेव्हा उमरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी तातडीने घटनास्थळी जाण्याची तयारी दर्शवली. रात्रीच्या किर अंधारामध्ये पोलीस निरीक्षक अंकुश माने आणि इतर पोलीस सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून शोध मोहीम सुरू केली. त्या विहिरीमध्ये पूर्णपणे पाणी भरलेले होते. दरम्यान घटना समजताच घटनेच्या ठिकाणी नागरिकही जमा झाले होते. बऱ्याच शोधानंतर मयत संजीवनीचा मृतदेह हाती लागला. मात्र लखनचा शोध काही लागेना. लखनचे वडील बालाजी भंडारे हे गोळेगावच्या दिशेने निघाले. मात्र लखनची काय भेट होऊ शकली नाही. अखेर लखनचा खून करून विहिरीमध्ये फेकून दिल्याची बातमी बालाजी यांना समजली. तेव्हा मात्र त्यांनी हंबरडा फोडला. बराच वेळ झाला होता.
मोहीम थांबवण्यात आली. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी लखनची शोध मोहीम सुरू केली असता लखनचा मृतदेह सापडला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. दोन्ही परिवारातील लोक शासकीय रुग्णालयामध्ये आक्रोश करत होते. लखन याचे वडील बालाजी विठ्ठल भंडारे यांनी उमरी पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मारुती लक्ष्मण सुरणे, माधव लक्ष्मण सुरणे, लक्ष्मण पिराजी सुरणे या तिघांनाही अटक करून त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 280/25 कलम 302, 103 इतर कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही संशयितांना भोकर कोर्टासमोर उभे केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तिकडे संजीवनी आणि लखन यांचे पोस्टमॉर्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. मयत संजीवनी ही 2 महिन्यांची गर्भवती होती असेही बोलले जात होते. संजीवनीचा अंत्यविधी गोळेगाव येथे करण्यात आला तर लखनचा अंत्यविधी बोरजुनी येथे करण्यात आला. या घटनेच्या पोलीस तपासकामी उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंकुश माने व इतर पोलीस कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.